जय शिवराय मित्रांनो, मी पंकज मोरे. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज रविवार आहे तरी आपण आज लॉग इन केलेलं आहे. 11 वाजता लॉग इन केलं तर एक ट्रिप मारली आणि आता CNG भरायला आलो होतो आपण. CNG भरलेला आहे 288 रुपयाचा आणि आता ट्रिप पडती आहे मित्रांनो. पण पिकअप लांब आहे, 1.5 किलोमीटरचा पिकअप आहे आणि 3.9ची ट्रिप आहे. 61 रुपये. पण नको आपल्याला, आपण चांगल्या मोठ्या ट्रिप्स मारू. 60 आणि 70 रुपयाच्या नको. तर बघूया किती आज अर्निंग होते. आज आपल्याकडे भरपूर टाईम आहे, 5 ते 6 वाजेपर्यंत आपण आता डायरेक्ट कंटिन्यू काम करणार आहोत. तर बघूया मोठ्या ट्रिप्स मारू, जेणेकरून आपल्याला थोडी मेहनत कमी होईल आपली. तर मित्रांनो, आपण जस्ट गुजरनगरवरून पिंपळे गुरवची ट्रिप उचललेली आहे. 144 दाखवलेत. तर कस्टमर येत आहे, तर बघूया किती बिल होत आहे आपलं. 133. हाँ वही. मित्रांनो, आपण आहोत आता औंधमध्ये आणि मागच्या अर्धा तास झाला आपल्याला इथून आपल्या साईडची ट्रिपच पडत नाही आहे. बाकीच्या ट्रिप्स भरपूर पडत होते. लोहगाव इकडं तिकडं कुठं भरपूर आणि 36-40च्या ट्रिप पडतात. आपल्याला आपल्या साईडची ट्रिप पाहिजे आणि जरा ठीकठाक ट्रिप पाहिजे. जसं की 50च्या वरची जरी पडली तरी बास. आपल्याला 36 आणि 40 पाहिजे असं आपण ट्रिप मारणार नाही आहे. तर बघूया कधी. आता वेट करायचं फक्त. आपल्या हातात तेवढंच आहे. जरा ट्रिप भेटली तर निघूया लगेचच. तर फ्रेंड्स, आता एक जस्ट सांगवीची ट्रिप होती उबरकडून. तर मी उचलली आणि गेलो कस्टमरच्या लोकेशनवर. तर तिथे गेल्यावर त्या मॅडमची फक्त बॅग द्यायची होती. बॅग पण एकदम मोठी लालवाली. फक्त ते ट्रान्सपोर्टवाले असतात ना, मोठ्या गाडीवाले, टुरिस्ट ट्रान्सपोर्टवाले, हां, त्यांना द्यायची होती. मला ही इथून नंबर देणार, मी तिथं जाऊन कॉल करायचा, मी तिथं बॅग जमा करायची. आणि हिने ऑनलाईन पेमेंट केलं डायरेक्ट उबरला. मला म्हणते तुम्ही फक्त सोडवा आणि तिथं मी नंबर देते, कॉल करा तुम्ही त्यांना. म्हणजे ही जखमारी आपण करायची आणि ही डायरेक्ट पेमेंट उबरला करणार. मी म्हटलं मला नाही जमत. म्हटलं समोर त्या तोंडासमोर कॅन्सल करून आलो परत. एकतर ऑनलाईन पेमेंट आहे, वरून अशी म्हणजे आपण करायचं आणि परत काही झालं समजा त्याच्यात काय असलं दुसरंच, कोण पकडणार आपल्याला? कोण आपल्याला पकडणार? तर तर मित्रांनो, समोर तुम्हाला पार्क स्ट्रीट मधली एक बिल्डिंग दिसत असेल, हे बघा. तर इथं कस्टमरला सोडलेलं आहे. कस्टमर गेलेला आहे. ऑनलाईन ट्रिप होती. तर औंधमधून आपल्याला पहिलं निघायचं होतं बाहेर, कारण खूप वेळ झाला होता. तर तिथून आपण ऑनलाईन ट्रिप घेतली. तिचं बिल दाखवतो किती झालंय तुम्हाला. तर आपण औंधमधून गोटो टाकलं होतं रावेचं. तर त्याच्यावर आपल्याला ही ट्रिप लागलेली आहे. तर आता बघा तुम्ही, तेव्हा ही ट्रिप आहे ती 1 वाजता बरोबर पिकअप केलं होतं कस्टमरला. तर 6.3 किलोमीटर आणि 93 रुपये आपल्याला फक्त भेटलेले आहेत. तेही ऑनलाईन ट्रिप झालेली आहे. तर आता आपण बघूया आपल्याला काय रेट भेटलेला आहे. आता इथं तुम्ही जो रेट भेटलाय तुम्हाला 93 रुपये घ्या. ठीक आहे, 93. आणि त्याला भागाकार कितीने करायचा आहे? हे किलोमीटर किती? 6.3 किलोमीटर आहे. तर हा बघा, हे म्हणजे 15 रुपये पण नाहीये. बघितलं का मित्रांनो? हे जे 93 वरचे 4 रुपये कस्टमर म्हणजे टॅक्स फिक्स मध्ये कट झाले असतील. म्हणजे 15 रुपयेच रेट भेटतं आपल्याला. तर तुम्ही पाहिलं मित्रांनो, आपल्याला कसा किलोमीटर 15 आणि 15.5 रुपये किलोमीटर भेटते रेट. तर विचार करा काय हालत आहे धंद्याची. उबरने पूर्ण मार्केट खराब करून टाकलेलं आहे. ओलाचं आणि रॅपिडोचं. तर ओलाचं मार्केट सगळ्यात जास्त घाण झालेलं आहे.
सगळे कस्टमर उबरकडे गेलेले आहेत। तर आता तरीही बघूया आपण ओला चालू करूया आज। सोनिग्रा केसर वाकड इथे आपण आहोत बिल्डिंगच्या आतमध्ये। तर आता कस्टमर येतंय, ओलाची ट्रिप उचलली आहे आणि ओलाची ट्रिप उचलण्याचा फायदा 3 आणि 3.5 किलोमीटरला आपल्याला किती 50 का 60 रुपये देणार आहे आता ओला। चार वाजणार आहेत मित्रांनो आणि आपण आहोत आकुर्डी स्टेशन जवळ। नवीन सभागृह बांधले जिथं संभाजी चौकाच्या अलीकडे, तर तिथं थांबलोय आता। तिथून आपण डीमार्टची ओलाला एक ट्रिप उचलली आहे। तर 2-2.5 किलोमीटरला आपल्याला 58 रुपये काहीतरी दाखवले। तर आता ही ओलाची माझी 4थी का 5वी ट्रिप आहे कंटिन्यू। तर ओलाला बिझनेस केला की आपला बिझनेस कव्हर होतं आणि परवडतं पण आपल्याला व्यवस्थित। तर आता बघूया कस्टमर येते, वाट बघूयात। दो बैग इसी में डाल दो ना, एडी ब्लाउज डालो साथ। तर 6:30 वाजलेले मित्रांनो आणि आपण आता ओला आणि उबरला बिझनेस केलेला आहे। तर ओलाला किती बिझनेस केला तुम्हाला सांगतो। 395 रुपये आपण कॅश घेतलेत ओलाकडून आणि उबरचे 700 रुपयेपर्यंत झालेले आहेत। आणि आज काय केलं मित्रांनो, मी एक उबरची ऑनलाईन ट्रिप होती 120-130 रुपयाची आणि कस्टमरने, तर उबरची एक ऑनलाईन ट्रिप होती। ऑनलाईन म्हणजे कसं की कस्टमरने डायरेक्ट कंपनीला पेमेंट केलं होतं। तर मी त्यांना सांगितलं की बाबा मी काय मारणार नाही म्हणलं असं, तर मी काय मला कॅश पाहिजे तर मी कॅन्सल करतो आणि मला तुम्ही कॅश द्या असं सांगितलं कस्टमरला। तर कस्टमर म्हणला ठीक आहे। तर त्यानं कस्टमरला सोडलं आणि ती ऑनलाईन ट्रिप कॅशमध्ये कन्वर्ट केली। कस्टमरकडून 120 रुपये घेतले। तर अशा रीतीने तर पहा मित्रांनो, हे उबरचे 689, 519 आहेत ओलाचे, 150 प्रायव्हेट बुकिंग आहेत। जे आपण उबरची ऑनलाईन पेमेंट होती ते आपण कन्वर्ट केली कॅशमध्ये 120 आणि 30 रुपयाचं प्रायव्हेट बुकिंग मारलं होतं आपण एक। आणि हे 280 सीएनजीचे। तर आजचा प्रॉफिट आहे जे 1078 रुपये, 1100 रुपये पकडा तुम्ही। आणि तेही तुम्हाला सांगतो, आपण पहिली बुकिंग कधी मारली होती ते मला दाखवतोय। पहिली बुकिंग ते पाहू शकता तुम्ही, 11 वाजता पहिली बुकिंग मारली होती। तर 11च्या नंतर उबरला आपण 10 ट्रिप मारल्यात, 689। जास्त अर्निंग नाही झालं मित्रांनो उबरमध्ये, कारण आपण स्वतःहून नाही मारल्या ट्रिपा, कारण रेट खूपच कमी देत होता, 14 आणि 15 रुपये किलोमीटर देतोय आता। त्याच्यामुळे आपण ओला लॉग इन केलं आणि ओलाला 7 ट्रिप मारून 500 रुपये ओलाला केलेले आहेत। चिखलीची राईड पडते बघा, आपल्याला काय जायचं नाही ते। तर मित्रांनो आज एवढेच, कारण आपण 11 वाजल्यापासून बघा 12, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 म्हणजे 8 तास झाले। 8 तासात एवढं अर्निंग, जास्त अर्निंग नाही झालेलं आज आपलं, पण ठीक आहे जेवढं आहे ते सुट्टी करण्यापेक्षा 1100 रुपये प्रॉफिट घेतलाय आपण, तेवढंच खुश। ठीक आहे चला मित्रांनो, घरी चाललो आता। जय हिंद, जय महाराष्ट्र। भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये।